नमस्कार मित्रांनो. मशरूम शेतीमध्ये जसे हेल्दी बेड्स आपल्याला माहिती आहेत, तसेच अनहेल्दी बेड सुद्धा असतात आणि ते ओळखता आले पाहिजेत, त्याच्यावर उपाययोजना करता आल्या पाहिजेत. जसं की इथे तुम्ही बघू शकताय, माशांनी अशा प्रकारे बारीक बारीक अंडी घातलेत. ते अंडे काय करतात तर अळ्या निर्माण करतात आणि तुमचं जे हेल्दी मायसेलियम आहे ते जे अळ्या किंवा जे चिलटे जे बसणार आहेत, तयार होणार आहेत, ते खाऊन टाकतात आणि त्या भागामध्ये ते मशरूम येत नाही. त्याचबरोबर तुमचे जे नवीन हेल्दी बेड भरले त्यालाही हे संसर्ग करतात. म्हणजे हा संसर्गजन्य एक प्रकारचा रोग तुम्ही म्हणू शकता, जो एका बेडवरून एक हेल्दी बेडवर सुद्धा पसरतो आणि त्यालाच आपण कंटॅमिनेशन असे म्हणतो. तर हे रोखायचे कसे? तर रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही काही ऑर्गॅनिक पद्धती वापरू शकता. जसं लिंबाच्या पाल्याचा धूर झाला किंवा येल्लो ट्रॅप्स वगैरे आपण माशांसाठी लावतो, ते तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर नीम ऑइल जे ऑर्गॅनिक किंवा कमी मात्रेमध्ये आहे ते तुम्ही फवारू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जितकी स्वच्छता, हायजीन शेडमध्ये मेंटेन कराल, तेवढंच तुमचं ह्या गोष्टींपासून बचाव होईल. तुमचे बेड ह्या गोष्टींपासून वाचतील आणि जे तितकेच हेल्दी बेड तुमचे तयार होतील आणि मशरूम सुद्धा वाढेल. मशरूम विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व मशरूमची ट्रेनिंग घेण्यासाठी नक्कीच संपर्क करा निर्वाणा फ्रेश मशरूम फार्मला. धन्यवाद.